नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण 37 चेस्टमध्ये प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करणार. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने. दोन्ही चॅनलला जाऊन फॉलो आणि सबस्क्राईब करा. हा साडीतला ब्लाऊज पीस. आता याच्यामध्ये तुम्हाला मी बदल सांगते. बऱ्याच जणांना कमी उंचीमध्ये किंवा फुल उंचीमध्ये ब्लाऊज कसा कटिंग करायचा, तर मी तुम्हाला ते सांगते. उंचीमध्ये आपण कमी जरी असलं तरी वरचे माप सगळे तेच असतात. शोल्डर झालं, मोंढा झालं, गळा झालं. तर उंची ज्याच्या त्याच्या आवडीनुसार असते. आणि ही आहे बाही. तर बाही कस्टमरला 9.5 ते 10 इंचाची बाही 10 इंचाची आहे. तर हा पूर्ण डिझाईनचा ब्लाऊज आहे फक्त बाहीसाठी. आपण बाही 10 इंचाची आहे त्याच्यामुळं मग 1 मीटर आपण अस्तर घेतले. अस्तर घेताना आपण अस्तरला प्रेस करून घ्या कधी पण, म्हणजे आपल्याला कटिंग व्यवस्थित येऊन जाते. सगळ्यात अगोदर आपण उंची घ्यायची. कस्टमरची उंची आहे शिवून 14 इंच, तर आपण 15 इंचावर एक मार्किंग करायची. तेच मार्किंग आपण पूर्ण अशा पद्धतीने आखून घेऊ. आता डीप नेक गळा असल्यामुळं आपण शोल्डर घ्यायचे 5 इंच, सॉरी 5.5 इंच. तसंच थोडंसं 5.5 इंच आपण खाली घेतले. जवळजवळ मोंड्यासाठी घ्यायचे आपल्याला 6 इंच. 5.5-6 जरी घेतलं तरी चालते. अशा पद्धतीने 5.5 घेऊया किंवा 6 जरी घेतलं तरी चालते. आपण गळा उतार देऊ आणि त्याच्यामध्ये फिटिंग करू. 37 आणि 38 चेस्टमध्ये तुम्ही हा ब्लाऊजला हे माप जरी वापरले तरी चालते. आता 37 साईजचा ब्लाऊज आहे, तर 37चा आपल्याला चौथा भाग कसा काढायचा ते तुम्हाला मी समजून सांगते. एकदम सोप्या पद्धतीने अशीच पद्धत वापरा आणि एकदम परफेक्ट असे आपले माप निघतात. 9.25 आलाय, तर 9.25 वर आपण एक मार्किंग करायची. 9.25 वर आपण एक मार्किंग केली. त्याच्यामध्ये आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतलेत. आता त्याच्यानंतर आपल्याला कंबर किती आहे कस्टमरचं ते चेक करायचे. कंबर आहे कस्टमरचं 31 इंच. आता 31चा आपल्याला चौथा भाग, जसं आपण चेस्टमध्ये पण चौथा भाग काढला त्यानुसारच आपण याचा पण चौथा भाग काढायचा आहे. दुसरा भाग येतो 15.5 इंच आणि चौथा भाग येतो जवळजवळ 8 इंचाला एक लाईन कमी. त्यानुसारच आपल्याला माप टाकायचं आहे. तर चौथ्या भागाची आपली ही लाईन झाली. पाठीमागचा टक्स 1 इंचाचा आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने हे माप टोटल जोडून घ्यायचे. आता आपल्याला काय करायचंय, मधला पॉइंट हा बरोबर मार्किंग करायचा आहे. आता याचा निम्म आपल्याला किती घ्यायचंय, म्हणजे आपल्याला ज्यावेळेस आपण गोल आकार देतो तर त्यावेळेला गोल आकार द्यायला एकदम सोपं पडतं. आता त्याच्या अगोदर आपण पाठीमागचा भाग आहे तर 1.5 इंचावर एक मार्किंग आणि फ्रंटला 1 इंचाची मार्किंग. अशा पद्धतीने जरी आपण घेतलं माप तरी पण एकदम परफेक्ट येऊन जातं. अशा पद्धतीने मुंड्याला आकार द्यायचा आहे आणि हा झाला फ्रंट आकार. तर कमी वेळामध्ये आपण अशा पद्धतीने गळा मोंडा घेऊ शकतो. आणि गळा घ्यायचा आहे आपल्याला जवळजवळ 2.25 इंचाचा. 2.25 घ्या किंवा 2.5 घ्या, परफेक्ट माप बसून जातं. कस्टमरचा गळा आहे 10 इंचाचा, तर आपण 10.5 इंचावर एक मार्किंग टाकायची. वरती आपण किती घेतलं 2.25, तर खाली आपण 3 इंच जरी घेतलं तरी चालते. थोडंसं ब्रॉड घेतल्याच्या नंतर गळा थोडासा व्यवस्थित येऊन जातो. गळ्यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला जेवढा गळा लागतोय तेवढा. समजा तुम्हाला 7-8 इंचाचा गळा जर लागतोय तर शोल्डर तुम्ही 6 इंच जरी घेतला तरी चालते. आता ज्यांना शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम होतो त्यांनी अर्धा इंचापेक्षा नॉर्मल गळ्याच्या बाजूने उतार द्यायचा आहे. मग ते उतार देताना अशा पद्धतीने आपली कटिंग करायची. पण मी तुम्हाला आता काय करते, याची अगोदर कटिंग करताना मी ह्या लाईननुसारच कटिंग करणार आणि ज्यावेळेस आपल्याला स्टिच करायचं आहे त्यावेळेला मी याच्यानुसार स्टिच करणार. ही गोष्ट लक्षात घ्या. आता मी याची कटिंग करते. कमी वेळामध्ये सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ दाखवते.
आणि सगळे कामं मी तुम्हाला कस्टमरच्या कामावरच दाखवलेत, हे गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही 36, 37, 38 असे जरी माप तुम्ही हे केले तरी काही हरकत नाही. आता हा जो पाठीचा भाग आहे हा मी बरोबर असा ठेवून घेतलाय आणि याच्यानुसारच आपल्याला याला मार्किंग द्यायची आहे. आता जसं आपण पाठीचा भाग कट केलाय त्यानुसार याला मार्किंग द्या. आता इथे ट्रायपॉड आल्यामुळं मी ते जागा उचलून घेते. आता अशा पद्धतीने आपण पूर्ण याला आखून घेतले. जो आपला हा आपला पाठीचा भाग पूर्ण बाजूला करून घ्यायचा आहे. आता परत एकदा जरी आपण चेक केलं तरी चालते. 5.5 इंचावर एकदम परफेक्ट आपला पॉइंट आलाय. 6 इंचावर पुन्हा एकदा आपण मार्किंग करून घेऊ. ही लाईन याला जोडून घ्यायची. नंतर 1 इंचावर आपण एक मार्किंग करू. फ्रंटचा आकार आपण याला देऊन टाकू. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला फ्रंट आपण कितीचा घेतला 2.25. आपण 2.25 वर एक मार्किंग केली. आपण ही बाजू कशात धरली नाही, ही आपण हुकलूकसाठी सोडून दिली. आता त्याच्यानंतर तुम्हाला 6.5 इंचाचा गळा घ्यायचा आहे की 7 इंचाचा घ्यायचा आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आपण 6.5 इंचाचा गळा घेतलाय, पण हा गळा आपण जेवढा वरती 2.25 इंचाचा घेतलाय तर खाली कमीत कमी गोल येण्यासाठी आपण अर्धा इंचानी जास्त घ्यायचा आहे. म्हणजे ही साईज आपल्याला जास्त घ्यायची. वरती आपण किती घेतलं 2.25, तर खाली अर्धा इंच जास्त घ्या म्हणजे फिटिंग व्यवस्थित येऊन जाते. त्याच्यानंतर आपला टक्स पॉईंट घ्यायचा आहे इथे 10.5 इंचावर, तो येऊन जाणार 10 इंचावर. आता त्याच्यानंतर आपण 37 साईजला किती जवळजवळ 3.25 इंच आपण पॉईंट देऊ टक्ससाठी. 30 लाईन आपल्याला वरती घ्यायची. वरती घेतल्याच्या नंतर आपण ही लाईन याला जोडून घ्यायची. जोडून घेतल्याच्या नंतर आपल्याला टक्स कितीचा घ्यायचा आहे 37 चेस्टमध्ये आपण ब्लाऊज कटिंग करतोय तर 2.5 इंचाचा आपण टक्स घेऊ. तेच 2.5 इंच आपण याला जोडून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण याला आकार देऊया. बरोबर. आता हे जे 2.5 इंच माप घेतले ते आपण बाहेरच्या बाजूने घेऊ. समजा चेस्ट हेवी असेल तर तुम्ही हा टक्स 3 इंचाचा 3.5 इंचाचा घेऊ शकतात. आपण हे जे 2.5 इंच माप घेतलं हेच बाहेरच्या बाजूने घेतलं. अर्धा इंच आपण बाहेर काढायचं नॉर्मल. त्याला एक ही तिरकी लाईन आखून घ्यायची. ज्यावेळेस हा टक्स आपला जोडला जातो तर कपडा कमी होऊन जातो. बरोबर. तर हे अर्धा इंच आपण बाहेरच्या बाजूने घेतलंय. आता आपण याला नॉर्मल असं आपण थोडंसं बाहेर आलंय अर्धा इंच एवढं. आता 30 लाईन आपण काय करूया इथं जोडून घेऊ. अशा पद्धतीने बघू शकता प्रिन्सेस ब्लाऊजची फ्रंट कटिंग आपली एकदम परफेक्ट झाली. ज्या गोष्टी समजल्या नाही त्याच्यासाठी कमेंट करा. जेवढा कमेंट करतात तेवढ्याचे रिप्लाय आपण नक्की देऊ. बऱ्याच ताईंनी ते जो फ्रॉक शिवलाय त्याच्यासाठी कमेंट आणि जो टॉप शिवलेला त्याच्यासाठी पण कमेंट केलेल्या, तर त्याचा पण व्हिडिओ नक्की मी तुम्हाला अपलोड करेन. कटिंग करताना जी आपण आखून घेतले प्रॉपर त्याच्यावरच आपल्याला कटिंग करायची. तर ही कटिंग तुम्हाला 37 साईजमध्ये कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. सगळे कामं मी कस्टमरच्याच कामावर दाखवते. एकसारखं आपण बघू शकतात 37 साईजमध्ये आपली परफेक्ट अशी कटिंग. आता आपण काय करणार बाही कटिंग करणार. आता बाही कटिंग करताना सगळ्यात मोठा प्रश्न घडी कितीची घ्यायची. आणि ज्यावेळेस आपण 4 लेअरमध्ये घडी घेतो तर आपल्याला बाही कटिंग करायला कपडा पुरत नाही अस्तरचा. तर आपल्याला फक्त दोन साईडला आपल्याला अस्तर जॉईंट करायचं म्हणजे जॉईंट द्यायचं आपल्या 2च लेअरला. मग आपण घडी कितीची घेतली पाहिजे
तर कधी पण एका मापावरून तुम्हाला लगेच अंदाज येऊन जातो का घडी कितीची आहे. आता हे आहे 8.5 इंचाचा मोंडा, तर याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच जास्त घ्यावं लागतं. तर मी घडी थोडीशी पाठीमागे घेतली. 8.5 मध्ये आपण 1.5 इंच मिक्स करूया. 1.5 इंच मिक्स झाले बरोबर. आता एकसारखं येण्यासाठी मी तुम्हाला एक लाईन आखणार आणि ही लाईन आपल्याला कट करायची. कट केल्याच्या नंतर आता बाही कस्टमरची 10 इंचाची आहे, तर आपण 11 इंचावर एक मार्किंग करायची. आता तेच मार्किंग आपण थोडंसं पुढं पण घेऊ, म्हणजे आपली एकसारखी लाईन येऊन जाते. आता त्याच्यानंतर आपण 3 इंच खाली, आता आपल्याला इथपासून 2 इंचावर अंतर ठेवून आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे. सोप्या पद्धतीने आपण बाहीला आकार दिला आहे. दंडघेर जेवढा आहे त्याच्यामध्ये आपण काही 1.5 इंच किंवा 2 इंच मिक्स करा. 5 इंच दंडघेर, त्याच्यामध्ये 2 इंच तुम्ही लुजिंग ॲड करू शकता. आता जो दंडघेर आहे तो मी इथं ॲड केला आणि ही लाईन आपण इथं ॲड केली बरोबर, शिलाई मार्जिन. आता आपल्याला कटिंग करायची. तर कमी वेळामध्ये आपण पूर्ण ब्लाऊजची कटिंग ही पाहिलेली आहे. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. आता पाहू शकतात आपल्याला जॉईंट देताना कुठं द्यायचं आहे, फक्त ह्या 2 लेअरला. हे लगेच लक्षात येते का इकडची बाजू पूर्ण कंप्लीट झाली. खोलल्याच्या नंतर लक्षात येऊन जाईल का आपल्याला कोणत्या साईडने जॉईंट द्यायचा आहे. जॉईंट झाल्याच्या नंतर परत एकदा असं ठेवून घ्यायचं आहे आणि बरोबर हा जो भाग आहे याच्यानुसार आपल्याला उरलेल्याची कटिंग करायची. तर पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.